नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आपण या ठिकाणी वाय वेस्ट या ॲपवर सरकारच्या आदेशाप्रमाणे स्वतःची नोंदणी करत आहात. ओंकार महाविद्यालयातील ग्रीन क्लबचा सदस्य या नात्याने ही नोंदणी आपली होत आहे. ही नोंदणी कशी करावी याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. आपण शांतपणे ऐकून याप्रमाणे आपली नोंदणी करावी. सर्वप्रथम आपण वाय वेस्ट हे ॲप या ठिकाणी डाउनलोड केलेले आहे. त्याला आपण क्लिक करूया. त्यानंतर सेल्फ रजिस्टर ऑन द ॲप यावरती क्लिक करून आपण रजिस्ट्रेशन करावे. विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपण पाहू शकताय इथे आपला ईमेल सर्वप्रथम टाकायचा आहे. त्यानंतर आपला पासवर्ड आणि तोच पासवर्ड कन्फर्म करून आपल्याला नोंद करायचा आहे. त्यानंतर आपले पर्सनल काही डिटेल्स या ठिकाणी भरायचे आहे, जसं की आपलं स्वतःचं नाव, फर्स्ट नेम, त्यानंतर लास्ट नेम म्हणजे तुमचे आडनाव, जेंडर, आणि आपण ज्या एरियामध्ये राहतो तो एरिया सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपला डेट ऑफ बर्थ जे आहे ती या ठिकाणी नोंद करायची. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला ते दिसेल. एक प्रश्न आहे, आर यू कॉलेज यूथ, इथे त्याला आपण क्लिक करायचं आहे आणि आपण महाविद्यालयाचे युवक आहात या प्रकारची नोंद आपली होईल. त्यानंतर स्टेट, आपण कुठल्या स्टेटमध्ये आहोत आणि कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये आहोत, क्रमाने आपण भरूया. मी या ठिकाणी माझा स्वतःचा फॉर्म भरतो आहे आणि त्याप्रमाणे तुम्हीही याप्रमाणे आपली स्वतःची नोंद करायची आहे. सर्वप्रथम आपण स्वतःचा ईमेल टाकायचा आहे. मी या ठिकाणी माझा स्वतःचा ईमेल टाकत आहे. त्याप्रमाणे आपण स्वतःचाही ईमेल टाकावा. ओके. त्यानंतर आपण या ॲपच्या माध्यमातून जी नोंदणी करत आहात त्याचा पासवर्ड आपल्याला स्वतःला या ठिकाणी नोंद करायचा आहे, जो पुढे आपल्याला वापरता येईल आणि तो सिंपल असावा. मी स्वतःचा या ठिकाणी पासवर्ड टाकतो आहे. आपण तो स्वतःचा वेगळा डेव्हलप करावा. हा मी पासवर्ड आता माझा टाकलेला आहे. आपण स्वतः वेगळा टाकू शकताय आणि नंतर तो चेंजही करू शकताय. एक उदाहरण म्हणून मी हा पासवर्ड आपल्यासाठी देत आहे. त्यानंतर फर्स्ट नेम, तुमचे स्वतःचे नाव, जसं की माझे नाव धर्मवीर आहे. त्यानंतर आडनाव, जसं की माझे आडनाव क्षीरसागर आहे. त्यानंतर जेंडर, मेल पुरुष असाल तर, फिमेल स्त्री असाल तर किंवा महिला असाल तर, आणि प्रिफर नॉट टू से या दोन्हीपैकी नसाल तर. मेल असाल तर मेल सिलेक्ट करा, फिमेल असेल, महिला असेल तर फिमेल सिलेक्ट करा. आपण कुठल्या एरियामध्ये राहता, अर्बन म्हणजे शहरात राहता, रुरल ग्रामीणमध्ये राहता की माहीत नाही, या तिन्हीपैकी एक. आपण गडिंग्लज शहरामध्ये राहतो किंवा परिसरात आजूबाजूच्या राहतो, म्हणजे आपण रुरल एरियामध्ये, ग्रामीण भागामध्ये राहतो. त्यानंतर आपले डेट ऑफ बर्थ आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे. मी माझी स्वतःची डेट ऑफ बर्थ या ठिकाणी सिलेक्ट करतो आहे. इथे गेल्यानंतर आपल्याला वेगवेगळे वर्ष आपल्याला दिसतील. ज्या आपण स्क्रोल करत गेलो की आपल्याला आपल्या जन्माचं वर्ष सापडेल. जसं की 1983 माझा जन्माचं वर्ष आहे. त्यानंतर मंथ तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल, जसं की जुलै आहे. आपण ॲरोमध्ये गेलो तर पाठीमागे पुढे जाऊ शकतो. माझा एप्रिल महिन्यामध्ये जन्म असल्याने मी एप्रिल महिन्यामध्ये या दोन ॲरोचा वापर करून त्या महिन्यापर्यंत, त्या वर्षाच्या आपण पोहोचू शकतो. उदाहरणार्थ एप्रिल महिन्यामध्ये 19 तारखेला माझा जन्म झाला, त्यामुळे 19 तारखेला मी सिलेक्ट केलं. आपण स्वतः आपला जन्मदिवस जो आहे, जे तारीख आहे ती याप्रमाणे सेट करावी आणि ओके म्हणावं. त्यानंतर आर यू कॉलेज यूथ असा प्रश्न आहे. हो, तुम्ही कॉलेज यूथ आहात का? तर येस, तुम्ही आहात असं टिक करा आणि ब्ल्यू टिक झाल्यानंतर तुम्ही तो प्रश्न पूर्ण केलेला आहे. त्यानंतर स्टेट, कुठल्या स्टेटमधून तुम्ही बिलॉंग करता, तर स्टेटला क्लिक केल्यानंतर इथे महाराष्ट्र बाय डिफॉल्ट येतं. मी महाराष्ट्राला क्लिक केला आणि त्यानंतर डिस्ट्रिक्ट, कुठला जिल्हा आहे.
तर आपल्या पूर्ण जिल्ह्यांची यादी येते. त्याला आपण स्क्रोल करूया. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यापर्यंत आपण जाऊया. कोल्हापूरला सिलेक्ट केलो आपण. त्यानंतर इथे वेगवेगळ्या कॉलेजेसची यादी आहे. मग इथे आपल्या महाविद्यालयाची यादी आपल्याला नाव यादीत बघावं लागेल. मग पूर्ण शोधणं कठीण असेल तर आपण याही मार्गाचा वापर सर्च बॉक्समध्ये करू शकतो. आर्ट्स फक्त टाकलं तरीसुद्धा इथे आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज गडिंग्लज अशा पद्धतीने नाव आलेलं आहे. त्याला आपण टिक करूया, कारण आपल्या महाविद्यालयाचं नाव आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज गडिंग्लज आहे. आणि त्यानंतर तुम्ही साईन अप करा. त्यानंतर तुमची नोंदणी ही होईल. क्लिक ऑन द लिंक सेंड टू युअर ईमेल फॉर कन्फर्मेशन. तुम्हाला एक मेल आलेला आहे जो तुमच्या इथल्या नोटीस बॉक्समध्ये तुम्हाला दिसेल. आणि इथे तुम्हाला नोटीसमध्ये तुम्ही जाऊन त्या ईमेलवर थेट पोहोचू शकता नोटिफिकेशनमधून. आणि इथे हा मेल दिसतो. इथे कन्फर्म युअर मेल असं ब्ल्यू लिंकमध्ये दिसतं. त्याला टिक केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन कन्फर्म होईल, कारण तशी परमिशन तुम्ही वाय वेस्ट या ॲपला द्याल. इथे तुमचं ॲज अ यूथ म्हणून रजिस्ट्रेशन होईल. आणि अशा प्रकारे शासनाने सांगितलेल्या या प्रक्रियेमध्ये आपली स्वतःची नोंदणी केली जाईल. इथे संपूर्ण त्याचे डिटेल्स तुम्हाला भेटतील. आणि अशा प्रकारे तुम्ही स्वतःची नोंदणी या ॲपवर करणे आवश्यक आहे. ही केली असेल तर त्याचा एक स्क्रीनशॉट आपण काढून ठेवावा. ही माहिती आपणास कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील ग्रीन क्लब समन्वयक प्राध्यापक DS क्षीरसागर यांच्याकडून दिली गेलेली आहे. धन्यवाद.